वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। एकदा सिंधू नावाचा एक दैत्य होता। नाव होतं सिंधू। सिंधू दैत्याने तपश्चर्या करून अनेक वरदान प्राप्त करून घेतले होते। त्याला हे पण वरदान भेटलं होतं की हत्तीसारखी याची सोंड असेल तर त्याच्याकडूनच मारला जाईल। त्यांना तो वरदान मिळवलं होतं कारण त्याला माहिती होतं की ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये असा कोणताही प्राणी नाही की ज्याला सोंड आहे पण मनुष्य देह म्हणजे मनुष्य देह असला पाहिजे आणि सोंड असली पाहिजे आणि मग त्याचा नाश होईल। त्याला तो वरदान मिळालं मग तसं तर कोणीच नाही अजून। गणपती बाप्पा सनातन स्वरूप आहे, त्यांच्या गणेश लोकांमध्ये आहे, त्यांचा अजून अवतार झालेला आहे। त्याने सगळ्या त्रिगुणात पाहिजे हे करून सोडले। जेव्हा देवतांवर विजय प्राप्त करण्यासाठी गेला सगळं देवाने एका क्षणात जिंकून घेतलं। स्वतः भगवान विष्णू युद्ध करण्यासाठी आले आणि कौमुदी गदा त्याला मारण्यासाठी फेकली। त्या दैत्याने त्याशी कवचावर दिल्ली टाकून चुरा करून टाकला दाताने। इतका तो प्रतापी होता। विष्णू भगवान प्रसन्न झाले त्याच्या पराक्रमावर, म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न तुला जे मागायचे ते माग। तो दैत्यच ना। तो म्हणाला तेव्हा विष्णू तू माझ्याकडून हरलायस तर तू सगळ्या देवांसोबत माझ्या नगरामध्ये बंदी वासात राहा, मला घेत पाहिजे। तर ठरल्याप्रमाणे वरदान होतं ते दिलेल्या वरदानाप्रमाणे सगळे देवता भगवान विष्णू सोबत त्याच्या नगरामध्ये येऊन त्याच्या कार्यक्रमामध्ये बंदिस्त झाले। आता सगळं देव म्हणून फिरू लागले विष्णुदेवाला की अरे प्रभू तुमच्यामुळे तर आम्ही सगळे कुटुंब पडलो, आता काय करायचं? विष्णुदेव म्हणाले काळजी करण्याचं काहीच कारण नाही। गणपती बाप्पांची आराधना करा, त्यांना विनंती करा, निश्चित आपल्यावर प्रसन्न होऊन काहीतरी याचा उपाय करा। सगळ्या देवांनी एकदम आरतीने गणपती बाप्पांची स्तुती करण्यास प्रारंभ केली। ओम गणपते नमो नमः। एकाक्षर मंत्राचा ओम हा जो एकाक्षर मंत्र आहे गणपती बाप्पांचा त्याचा जप करण्यास सुरुवात केली। त्यांच्या त्या आराधनेने गणपती बाप्पा प्रसन्न झाले। कार्यक्रमामध्ये प्रकट होऊन म्हणाले देवतांना तुमची काळजी मला माहिती आहे, तुम्ही कोणतं संकट आहात ते मला माहिती आहे। सिंधू दैत्याची अत्याचार किती वाढली आहे ते सुद्धा मी जाणत आहे, पण काळजी करू नका, लवकरच मी पार्वतीच्या उदरीत जन्म घेणार आहे। गणेश माझं नाव असेल आणि गणेश रूपामध्ये मी या दैत्याचा उद्धार करणार आहे, काळजी करू नका। सगळे जीव निश्चिंत झाले। नंतर इकडे एक दिवस कैलास पर्वतावर भगवान शंकर पूजा करत होते। तर पार्वती मातेने येऊन विचारलं देवा तुम्ही स्वतःच सर्वशक्तिमान प्रभू आहात, तुम्ही जर सर्वशक्तिमान सगळ्या जगाचे ईश्वर आहात तुम्ही कोणाची पूजा करता? भगवान शंकराने उत्तर दिलं पार्वती असं नाही, ठीक आहे मी महादेव आहे पण माझे सुद्धा जे देव आहेत ना गणपती मी त्यांची पूजा करतो। गणेश सगळ्या देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे। मग पार्वती मातेने मनातल्या मनात संकल्प केला, इच्छा धारण केली की इतका तो सनातन ब्रह्मस्वरूप गणपती बाप्पा माझ्या उदरी जर प्रगट झाला तर तिला तेच वेळ लागला। ती मनातल्या मनातच कल्पना करायची की गणपती बाप्पा माझ्यासमोर बालरूपामध्ये आलेले आहेत आणि मी त्यांच्या बाळाला भक्ती आहे, त्यांना स्तनपान करते, वेगवेगळ्या अशा ती कल्पना करायची। एक दिवस अशी कल्पना करता करता स्नानासाठी सरोवरावर तिथलीच माती उचलून सुंदर लहान बाळाची मूर्ती बनवली आणि अशीच बघत बसली। विचार केला की ही मूर्ती सजीव झाली आणि तिच्यामध्ये गणपती बाप्पानेच प्रवेश केला तर माझ्यासाठी किती भाग्याची गोष्ट आणि काय आश्चर्य, ती मूर्ती सजीव झाली। त्या दिवशी तिथी होती माघ शुद्ध चतुर्थी, आजची तिथी, म्हणूनच आज गणेश जयंती साजरी केली जाते। माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पार्वती मातेने मातेची सुंदर मूर्ती बनवली आणि त्यामध्ये गणपती बाप्पाने प्रवेश केला। बोला गणेश भगवान
कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. म्हणून कोणतेही कार्य असो आपण कार्याच्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा करतोच. गणपती बाप्पांची पूजा नाही केली तर मग कार्य विघ्नच विघ्न येईल. पण जर त्यांची पूजा केली, आराधना केली आणि विनंती केली ना कार्य यशस्वी होऊ दे, तर मग विघ्नेश्वर भगवान कोणतेही विघ्न आणू दे नाही. बोल विघ्नेश्वर भगवान की. हळूहळू गणपती बाप्पा मोठे होऊ लागले. सिंधुदैत्यांच्याद्वारे पाठवले राक्षस होते त्यांचा उद्धार करू लागले. आणि एक दिवस विचार केला ही एवढी सगळी दैत्य येतातच कुठून येतात? नंदी विचारले, नंदी काय प्रकार आहे, कुठून येतात ही सगळी दैत्य? नंदीने सांगितलं, बाबा सिंधू नावाचा एक दैत्य सध्या त्याचा वास पृथ्वीवर आहे. तिन्ही लोक त्याने जिंकलेले आहेत. संतांना फार त्रास देतो. कोणतेही धर्म कार्य होऊ देत नाही. सगळीकडे त्याचाच प्रभाव आहे. लोकांना सांगितलंही म्हणून सोडत नाही. त्याचा अत्याचार फार वाढलाय आणि त्याच्याकडे सगळे दैत्य तुम्हाला मारण्यासाठी तो पाठवतो. त्याच्याकडेच दैत्य. गणपती बाप्पाने विचार केला ही एकेकांना मारण्यापेक्षा सगळ्यांना सोबतच मारतो मग काय आपल्या कायांचं डोक्याचं टेन्शन जाईल. गणपती बाप्पा म्हटले नंदी चला सेना गोळा करा. गणपती बाप्पांची आज्ञा, भगवान शंकरांची संमती. नंदीने एक आवाज दिला, एक हुंकार उदय केला की सगळे गणे एकत्र झाले. गणपती बाप्पा सगळे जण एकत्र झाले. प्रभू काय आज्ञा आहे? युद्धाला जायचंय. कधी? लगेच निघूया. लगेच युद्धाची फटाफट तयारी झाली. गणपती बाप्पा करत सगळी सेना गंडकी नगराकडे जिथे तो सिंधुदैत्य राहत होता त्या गंडकी नगराकडे निघाली. जोर करायचे कार होता गणपती बाप्पा मंगलमूर्ती. झोपले काय? युद्धाला जायचंय. झोपून चालेल का? जयकार कसा होता? शिवगण होते ते, साधारण नव्हते. शिवगण माहिती ना कसे असतात? कोणाला 3 डोळे, कोणाला 4 हात, कोणाला एकच पाय, कोणाच्या तोंडावर डोक्यावर जात. ते भूत प्रेत विषयात हे शिवगण त्यांचा अवतार काय सांगता येतो का? असे सगळे शिवगण गणपती बाप्पांचे जयकार करत निघाले. जयकार कसा होता? गणपती बाप्पा जयकार करत सगळी मंडळी निघाली. शिष्टाचाराप्रमाणे युद्धाचा नियम आहे. जिथे पण युद्ध करायचं असतं ना तर अगोदर ज्याच्याशी युद्ध करायचे त्याच्याकडे दूध पाठवावं लागतो की तू शांतता ऐकून घेणार आहेस का युद्ध करायचं. हा शिष्टाचार. त्या शिष्टाचारानुसार युद्धाच्या नियमानुसार गणपती बाप्पांनी नंदीला पाठवलं की समजावून. नंदीने खूप प्रयत्न केला तर सिंधुदैत्य काही मानायला तयार नाही. मी तो म्हणायचा मी गणेशाला ओळखत नाही, मी शंकराला ओळखत नाही, मी कोणत्या शिवगणाला ओळखत नाही. हेच असेल तर येऊ दे, मी त्यांच्यासोबत युद्ध करायचे आहे. नंदीला म्हटलं तू दूध म्हणून आलाय ना म्हणून तुला सोडून देतो म्हणजे तुला आता ना म्हटलं झोपला असतं. नंदी पण एकदम विचलित झाला, घाबरला. लगेच तो पळत गणेशाकडे आला. नाही बाप्पा ते जमत नाही खेळ, युद्धच करावं लागेल. मग काय रणशिंग फुटले गेले. युद्धाची वाद्य वाजवली जाऊ लागली. गणपती बाप्पा म्हटले आक्रमण. तर म्हणण्याचं सगळी शिवगण नगरात घुसली. तिकडून सिंधुदैत्य सुद्धा मोठी विशाल सेना घेऊन आला. 7 दिवसांपर्यंत युद्ध चाललं. किती दिवस? 7 दिवस. हळूहळू एक करून त्याचे सगळे दैत्य मारले जाऊ लागले. आणि शेवटी वा गणपती बाप्पांनी आपला त्रिशूळ उचलला जो भगवान शंकरांनी दिला होता. त्रिशूळ उचलला आणि नेम धरून युद्ध करत असलेल्या सिंधुदैत्याच्या मानेचा नेम धरून मानेवर मारला. सिंधुदैत्याचा उद्धार झाला. बोलो विघ्नहर्ता भगवान की, गणेश भगवान की. सिंधुदैत्याचा उद्धार झाला. त्यानंतर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाचे 2 कन्या होत्या, ऋषी आणि सिद्धी. माहिती आहे ना? गणपतीच्या पत्नी म्हणून त्यांचं पूजन केलं. त्यांचं लग्न गणपती बाप्पा सोबत झालं. पण गणपती बाप्पा म्हटले काही दिवसांनी मला परत जन्म घ्यायचा आहे गजाननाचा अवतार म्हणून, तर मी आता ह्या अवताराची समाप्ती करत आहे. आणि मग गणपती बाप्पाने त्या अवताराची समाप्ती केली. त्यांना पार्वती मातेला वरदान दिलं की माते शोक करू नकोस, मी पुन्हा गजाननाच्या अवतार नावाने तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. अशा अगदी थोडक्यामध्ये मी अगदी छोटी